सप्लाय असेल तरच जीएसटी मध्ये जीएसटीच्या कायद्यानुसार टॅक्स लागू होईल. सप्लायच नसेल तर टॅक्स लागू शकत नाही. लक्षात घ्या, सप्लाय हा एक इव्हेंट आहे. हा इव्हेंट ज्या वेळेस एखाद्या ट्रान्झॅक्शन किंवा एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये ती ट्रान्झॅक्शन्स किंवा ती ऍक्टिव्हिटी केल्यामुळे सप्लाय हा इव्हेंट घडत असेल, म्हणजे पुरवठा, मराठीमध्ये पुरवठा जर होत असेल, जर पुरवठा नाही तर जीएसटी लागू शकत नाही. आता ही जी व्याख्या आहे सप्लायची एवढी विस्तृत आहे, इतकी डिटेलमध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी सेक्शन 7 दिलेलं आहे. कुठलाही व्यवहार ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्यामध्ये काहीतरी मोबदला असतो, त्यामध्ये काहीतरी कन्सिडरेशन असतं. कन्सिडरेशन असणं हे फार गरजेचं असतं. तसंच विदाउट कन्सिडरेशन पण सप्लाय होऊ शकतो. म्हणजे प्रिन्सिपल आणि एजंट आहे, त्यानंतर डिस्टिंग पर्सन आहे, रिलेटेड पर्सन आहे, वेगळ्या देशामधनं एखाद्या कंपनीची दुसरी रिलेटेड कंपनी असेल, त्यांच्याकडनं ते इम्पोर्ट करत असतील, अशा प्रकारचे काही ट्रान्झॅक्शन्स विदाउट कन्सिडरेशन शेड्यूल 1 मध्ये कव्हर केले. एक सूची, एक यादी आहे, त्यामध्ये ते कव्हर केले. म्हणजे अशी ट्रान्झॅक्शन्स ज्यामध्ये कन्सिडरेशन आहे ती आपल्याला सेक्शन 7 मध्ये दिसणारच आहे. पण सेक्शन 7 मधनाच त्यातल्या एका सबसेक्शन मधना सूची 1 मध्ये काही ट्रान्झॅक्शन दिली आहेत, त्यामध्ये कन्सिडरेशन नसणार आहे, विदाउट कन्सिडरेशन असणार आहे. तर विदाउट कन्सिडरेशन पण काही ट्रान्झॅक्शन जी आहेत ती सप्लाय मध्ये कव्हर होतात. म्हणजे ती पण पुरवठा आहेत, म्हणजे त्याच्यावरती पण जीएसटी लागू शकतो, जीएसटी लावला जाऊ शकतो. आणि तो लावायचा आहे सरकारला, म्हणून तशी तरतूद त्यांनी केलेली आहे. तसंच काही ट्रान्झॅक्शन्स किंवा ऍक्टिव्हिटी अशा असणार आहेत की ज्यामध्ये जीएसटी लागू होणार नाही, कन्सिडरेशन असो नसो. तसं एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई आहे. एम्प्लॉई हा एम्प्लॉयर करता सर्व्हिस देतो, काम करतो, तर इथे त्याला कन्सिडरेशन सॅलरी मिळते, बोनस मिळतो, इतर काय वेगळे त्याला इन्सेंटिव्ह मिळत असतील, याच्यावरती इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट जी काय सर्व्हिस एम्प्लॉयरला देतो त्याच्यावर जीएसटी आकारला जाणार नाही. अशा प्रकारची अप्रॉक्सिमेटली इथे 10 ट्रान्झॅक्शन्स आहेत. 10 ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला मिळतील. शेड्यूल 3 मध्ये 10 ट्रान्झॅक्शन्स आहेत. आणि शेड्यूल 1 मध्ये 4 ट्रान्झॅक्शन्स आहेत. 4 10 आहेत, इथे 4 आहेत. तसंच तिकडे शेड्यूल 2 पण आहे, सूची 2. आता ज्यावेळेस आपण सेक्शन 7(1) बघू, सेक्शन 7(1) बघू, त्यामध्ये तुम्हाला समजेल की सप्लाय आहे की नाही, सप्लायमध्ये काय येतं हे समजेल. तर जर सप्लाय झाला तर सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे समजण्याकरता आपल्याला शेड्यूल 2 दिलेला आहे. शेड्यूल 2 मधली स्पेसिफिक ट्रान्झॅक्शन्स आहेत. स्पेसिफिकली लॉ मेकरनी मेन्शन केलंय की हे ट्रान्झॅक्शन जर असेल तर हे सप्लाय ऑफ गुड्स आहे, किंवा अशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन जर असेल तर हे सप्लाय ऑफ सर्व्हिसचं आहे. एक स्पष्टता येण्यासाठी सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे, म्हणजे पहिले सप्लाय असला पाहिजे. सप्लाय जर असेल तर मग तो सप्लाय हा गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे याची स्पष्टता येण्यासाठी काही ट्रान्झॅक्शन्स ही शेड्यूल 2 मध्ये दिलेली आहेत. 3 सूची आहेत. एक शेड्यूल 1 विदाउट कन्सिडरेशन पण सप्लाय असू शकतो. शेड्यूल 2 मध्ये जो सप्लाय आहे तो गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे कळेल. आणि शेड्यूल 3 मध्ये सूची अशी आहे, अशी यादी आहे की त्यातली ट्रान्झॅक्शन्स ही सप्लायच्या स्कोपच्या बाहेर जातात, त्याच्यावरती जीएसटी आकारणी होऊ शकत नाही. सेक्शन 7 मध्ये सबसेक्शन 1 मध्ये आपल्याला 4 क्लॉज बघायचे. 4 क्लॉज आहेत, ए, डबल ए, बी आणि सी. आता जो क्लॉज सी आहे 7(1)C याच्यामधनं आपल्याला शेड्यूल 1 मध्ये एंट्री मिळते. शेड्यूल 1 तिथून रीड केलं जातं.
त्यानंतर 1A जो आहे सेक्शन 7(1)A तिथनं आपला शेड्यूल 2 येतो. म्हणजे जर का वरती 7(1)A AA B आणि सी मधला शेड्यूल 1 मधल्या एंट्री म्हणजे ही 3 ट्रान्झॅक्शन्स, ही 1, हे 2, हे 3 आणि शेड्यूल 1 मधली 4 ट्रान्झॅक्शन्स, अशी 7 ट्रान्झॅक्शन जी आहेत ही सप्लाय आहे की नाही आहे हे ठरवतात. आणि जे ठरलेलं आहे सप्लाय आहे, तर जे सप्लाय आहे ते सप्लाय गुड्सचं आहे का सर्व्हिसचं आहे हे आपल्याला शेड्यूल 2 सांगेल. सेक्शन 7 मध्ये सबसेक्शन 2 चा रोल काय इथे सांगतो की शॅल बी ट्रीटेड नायदर ॲज सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. सप्लाय असणारच नाही. मग इथे क्लॉज ए मधनं आपल्याला शेड्यूल 3 येईल, शेड्यूल 3 येईल, ज्यातनं आपल्याला 10 ट्रान्झॅक्शन्स पुढे बघायची आहेत जी सप्लाय मध्ये कव्हर होत नाही. तसंच सरकार नोटिफिकेशन काढून सांगू शकतं काही ऍक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन्स अंडरटेकन बाय, जी गव्हर्नमेंट करतं, सेंट्रल किंवा स्टेट किंवा लोकल ऑथॉरिटीज ॲज अ पब्लिक ऑथॉरिटी त्यांची जबाबदारी आहे, तर त्याच्यावरती जीएसटीची आकारणी होणार नाही. ती नोटिफाय करून ते सांगतील. हे सेक्शन 7(2)A आणि B मध्ये येतं. आणि सेक्शन 7(3) पहिले आपण समजून घेतो आहोत की आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, आपल्याला पुढे जाऊन काय बघायचं आहे हे पहिले आपण समजून घेतो. सेक्शन 7 ऍक्च्युली काय आहे हे पहिले आपण इथे समजून घेतलेलं आहे. सबसेक्शन 3 मध्ये हे दिलं आहे की असे काही गुंतागुंतीचे ट्रान्झॅक्शन्स असतील ज्यामध्ये कन्फ्युजन होत आहे की सप्लाय ऑफ गुड्स आहे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, तिथे सरकार नोटिफिकेशन काढून सांगू शकतं की सप्लाय ऑफ गुड्स अँड नॉट ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस, ते ट्रान्झॅक्शन सप्लाय ऑफ सर्व्हिस नाहीये तर सप्लाय ऑफ म्हणजे सप्लाय ऑफ गुड्स आहे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, याच्यामध्ये जर गोंधळ उडत असेल तर नोटिफिकेशन काढून एक स्पेसिफिक ट्रान्झॅक्शन हे सप्लाय ऑफ गुड्स आहे का सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे हे सांगितलं जाऊ शकतं. यासाठी हा सेक्शन 7 मधला सबसेक्शन 3 आहे. आता मेनली हा जो सेक्शन 7(1)A आहे हाच महत्वाचा आहे आणि जवळजवळ 98% ट्रान्झॅक्शन्स ही याच क्लॉज प्रमाणे सप्लाय म्हणून स्पेसिफिकली याच प्रकारे सप्लाय म्हणून ती आपल्याला क्लिअर होतात की बाय हेच ही ट्रान्झॅक्शन हे 7(1)A आहे. 98% ट्रान्झॅक्शन ही 7(1)A चीच असतात. फॉर द पर्पज ऑफ दिस ऍक्ट म्हणजे हे संपूर्ण कायद्याकरता लागू असलेलं सेक्शन आहे. फॉर द पर्पज ऑफ दिस ऍक्ट द एक्सप्रेशन सप्लाय इन्क्लुड्स काय काय होईल, ऑल फॉर्म्स ऑफ गुड्स. आता गुड्सची वेगळी व्याख्या आहे, वेगळी डेफिनेशन गुड्सची आहे, ती आपल्याला बघायची आहे. सर्व्हिसेस और बोथ. मग गुड्स स्पेसिफिकली गुड्स मध्ये काय येतं, सर्व्हिसेस मध्ये काय येतं आणि बोथ म्हणजे काय हे बघायचं आहे. ऑल फॉर्म्स ऑफ. आता फॉर्म्स कुठले असू शकतात तर इथे म्हटलंय सच ॲज प्रमाणे फॉर्म्स कुठले म्हटले त्यांनी, एक सेल बार्टर लायसन्स लीज किंवा सेल्स ट्रान्सफर बार्टर एक्सचेंज लायसन्स रेंटल लीज आणि डिस्पोजल. हे पहिलं, हे दुसरं, हे 3 4, हे 5 6, हे 7 8, हे 8 आहेत. सेल ट्रान्सफर बार्टर एक्सचेंज लायसन्स रेंटल लीज डिस्पोजल हे फॉर्म्स आहेत. गुड्स किंवा सर्व्हिसेस दिली जातील ती आयदर या फॉर्म मध्ये म्हणजे सेल किंवा ट्रान्सफर किंवा बार्टर किंवा एक्सचेंज किंवा लायसन्स किंवा रेंटल गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्हीचा विचार करता नक्की याच्यामधनं काय दिलं जाणार आहे हे आपल्याला पुढे बघायचंय. म्हणजे तेही आपल्याला समजून घ्यायचंय. ह्याला आपल्याला पुढचा आता 1 तास याच्यावर जाईल आपला. संपूर्ण हा जो पहिला सेशन आहे ह्याच्यामध्ये हे पूर्ण झालं तरी खूप आहे. एवढं याच्यामध्ये लेंदी कन्सेप्ट आहेत, समजून घेण्याकरता याच्यामध्ये बरेच विषय आहेत. मेड हे दिलेलं आहे किंवा ऍग्रीमेंट केलंय, देण्याचा काहीतरी वचन दिलंय, वादा केलाय, मेड अग्री टू बी मेड.
ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ सच ॲज सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल, मेड और ऍग्री टू बी मेड. महत्वाचं आहे की फॉर अ कन्सिडरेशन, ह्याच्यामध्ये कन्सिडरेशन देणार आहेत. बाय अ पर्सन, देणारा कोण आहे? पर्सन. आता आपण ज्या वेळेस RCM ची काही ट्रान्झॅक्शन बघितली तेव्हा तिथे आपण शब्द बघितला की बॉडी कॉर्पोरेट. मग बॉडी कॉर्पोरेटच असला पाहिजे. मग इथे पर्सन मध्ये महत्वाचं आहे की कुठल्या पर्सनने दिलेलं आहे ते. मग तो पार्टनरशिप फर्म म्हटलंय तर पार्टनरशिप फर्म, कंपनी म्हटलंय तर कंपनी, इंडिव्हिज्युअल आहे, HUF आहे, ट्रस्ट आहे, असे वेगवेगळे पर्सनचे प्रकार आहेत. त्यामुळे फॉर अ कन्सिडरेशन बाय अ पर्सन, पर्सनने दिलं पाहिजे इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस. आणि ते बिझनेसच्या ऍक्टिव्हिटीमध्ये तो बिझनेस करतोय त्याकरता काय करत असेल म्हणजे बिझनेससाठी किंवा बिझनेसच्या त्याच्या डेव्हलपमेंटसाठी, बिझनेसच्या त्याच्या प्रगती करता जर तो हे ट्रान्झॅक्शन करत असेल तर मग ते सप्लायमध्ये येईल. ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस बोथ सच ॲज सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल, मेड और ऍग्री टू बी मेड फॉर अ कन्सिडरेशन बाय पर्सन इन द कोर्स. म्हणजे जो पुरवठा आहे तो पुरवठा तो करतोय तो गुड्सचा किंवा सर्व्हिसचा किंवा दोन्हीचा असेल आणि तो सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल हा तो त्यांनी केलाय, मेड आणि ऍग्री टू बी मेड करणार असेल. आणि ज्यावेळेस करणार असेल त्यावेळेस त्याला ऍडव्हान्स त्यांनी घेतला समजा, तर मग या ऍडव्हान्स वरती ऍडव्हान्स सुद्धा सप्लाय आहे. जो करणार आहे आणि करणार ते अग्रीमेंट करेल. आणि जर ऍडव्हान्स मध्ये पैसे घेतले म्हणजे इथे काय होतं, पहिल्यांदा चार्जिंग सेक्शन आहे. मग तो ऍडव्हान्स घेईल, मग तो ऍडव्हान्सवर टॅक्स कसा द्यायचा, काय द्यायचा, तो ह्याच्यावरती केव्हा लागेल, मग त्याप्रमाणे पुढे सेक्शन जे आहेत व्हॅल्युएशन, टाइम ऑफ सप्लाय, मग ते भरण्याकरता रिटर्न्स भरणं, हे सगळं पुढे येतं. पहिल्यांदा हे ठरलं पाहिजे की अशी काय घटना आहे जी घटना घडल्यामुळे आणि ती घटना कशा प्रकारे घडली पाहिजे. म्हणजे ती नुसती घटना म्हणजे सप्लाय ही घटना आहे, या घटनेमुळे टॅक्स लागणार आहे, पण नुसती ही घटना घटित उपयोग नाही, ती कशा प्रकारे घडली पाहिजे, ती कशा प्रकारे घडली पाहिजे हे याद दिलेलं आहे. हे इथे बिझनेस पर्पज आहे. समजा एखादा व्यापारी आहे आणि तो त्याच्या घरी दागिने आहेत, ते दागिने तो मोडतो, विकतो, किंवा फर्निचर आहे घरचं ते विकतो, तर हे बिझनेससाठी नाहीये. व्यापारी जरी असला तो GST मध्ये रजिस्टर्ड पर्सन जरी असला तरी तिची एखादी पर्सनल असेट आहे, कार आहे, घरातले दागिने आहेत, फर्निचर आहेत, घरातलं वॉशिंग मशीन आहे, रेफ्रिजरेटर आहे, घरातला AC आहे. इथे बिझनेस म्हणण्याचा स्पेसिफिकली उद्देश आहे की कशा प्रकारे ते ट्रान्झॅक्शन घडलं पाहिजे. याच्यावरती आपल्याला डिटेलमध्ये सविस्तर पुढे टप्प्याटप्प्याने बघायचं आहे. आता इथे पहिल्यांदा हे खूप लेंदी होणार आहे म्हणून याचं नावच दिले असं की मराठी टप्प्याटप्प्याने विश्लेषण. याचं नावच या प्रकारे दिले की हे खूप टप्पे आहेत त्याचे. पहिले तुम्ही गुड समजून घ्याल, सर्व्हिसेस समजून घ्याल, बोध शब्द काय वापरला असेल थोडीवर आपण त्याचा विचार करू. मग सेल काय असतं, ट्रान्सफर काय असतं, फरक काय असला, बार्टर एक्सचेंज मधला फरक काय, लायसन्स रेंटल मधला फरक काय, लीज आणि रेंटल मधला फरक काय, डिस्पोजल, हे वेगवेगळे त्यांनी दिलेल्या संकल्पना आहेत, या आपल्याला पहिले समजून घ्यायच्या आहेत. आता कोणताही स्वरूपाचा पुरवठा, विक्री असो, भाडे किंवा बदल्यात दिलेली वस्तू, सेवा, हे मी जे बोललो ते सगळं इकडे दिलंय. हे सगळं विश्लेषण खाली दिलेलं आहे. आता आपल्याला एक एक पहिले बघायचं आहे. पहिलं जे आहे ते गुड्स आहे. आता गुड्सची व्याख्या स्पेसिफिकली, गुड्सची व्याख्या जी आहे ही क्लॉज 52 मध्ये, सेक्शन 2 मध्ये 52 मध्ये दिलेलं आहे गुड्स. आणि सर्व्हिस दिलंय ते सेक्शन 2 मध्ये. ज्या वेळेस तुम्ही काही नवीन कन्सेप्ट बघायला जाल त्यावेळेस तुम्हाला एखादा शब्द आला तर तो शब्द आपण डिक्शनरी मिनिंग प्रमाणे तेव्हाच घेतो ज्या वेळेस तो कायद्यामध्ये इथे डिफाईन केलेला नसतो. सेक्शन 2 मध्ये या ज्या व्याख्या आहेत, या व्याख्येमध्ये A to अल्फाबेटिकली सगळे शब्द अरेंज केलेले आहेत. ते शब्दांच्या ज्या व्याख्या आहेत त्या आपल्याला बघणं गरजेचं आहे. ते बिझनेस आहे, ते दिलंय बिझनेस म्हणजे काय, पण हे आपल्याला बघायला लागेल, समजून घ्यायला लागेल. मग यामध्ये ABCDEFGH एवढं सगळं असेल. ज्या वेळेस तुम्ही एखादा केस स्टडी बघाल, ज्यावेळेस एखादा टॅक्सपेयर तुम्ही पाठवलेल्या नोटीसला, डिपार्टमेंटनी पाठवलेल्या नोटीसला जर उत्तर देतो तर तो यातले रेफरन्सेस देतो.
तो ह्या सेक्शनचे रेफरन्सेस देतो. त्यावेळेस तुम्हाला त्या सेक्शनचा अर्थ माहित नसेल, त्या क्लॉजचा स्पेसिफिकली तुम्हाला अर्थ माहित नसेल, म्हणजे त्याच्या नोटिसीच्या संदर्भामध्ये त्याला जे उत्तर द्यायचे टॅक्स पेअरला, तर तो ज्यावेळेस ते उत्तर देईल त्यावेळेस तो हे सेक्शन त्यानंतर ह्या संदर्भात असलेले सर्क्युलर केस स्टडीज हे ज्यावेळेस देईल त्यावेळेस स्पेसिफिकली तो जो शब्द वापरेल त्या शब्दाचा फक्त शब्द म्हणून अर्थ नसतो, त्याची व्याख्यामध्ये जे काय अंतर्भूत केलेलं आहे हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे मी त्याच व्याख्या तिकडनं बघून तुम्हाला इकडे सांगत आहे. यात मी माझं काही सांगत नाही, जे तिकडे दिलेलं आहे त्या सेक्शनमध्ये त्याच्या सेक्शन 2 मध्ये जे क्लॉजेस आहेत त्यातनं आपल्याला गुड्स आणि सर्व्हिसेस समजून घ्यायचे. आता गुड्स मध्ये त्यांनी दिलंय, गुड्स म्हणजे काय, तर एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी. आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जी मालमत्ता वाहून नेली जाऊ शकते, मुव्हेबल, एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी, मुवमेंट होऊ शकते. गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी. आणि त्यामध्ये त्यांनी आणखीन काय म्हटलं, एवढं तर आहेच, प्लस त्यात त्यांनी इन्क्लूड केलंय ऍक्शनेबल क्लेम. आता ऍक्शनेबल क्लेम काय असतो, म्हणजे गुड्स मध्ये मुव्हेबल प्रॉपर्टी आहेच, प्लस त्यामध्ये ऍक्शनेबल क्लेम मध्ये काय येतं, तर जे आपण लॉटरी वगैरे काढतो, लॉटरी ही सर्व्हिस नाहीये. तसं जे बेटिंग, गॅमलिंग असे वेगवेगळे आपण ऍप वगैरे बघतो ऑनलाईन, तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. ऑनलाईन गेमिंग पण होतं, मी बघितलं असेल जाहिराती वेगवेगळ्या. ह्या सगळ्या याच्यातनं जो व्यवहार होतो, हा व्यवहार कव्हर करायचा असेल जीएसटी मध्ये, तर त्याला गुड्स मध्ये घ्यायचं आहे, सर्व्हिस मध्ये घ्यायचं आहे. तर पहिल्यापासूनच लॉटरी जी आहे ही ऍक्शनेबल क्लेम म्हणून ओळखली जाते. तसेच इतर जे अशाच प्रकारचे लॉटरीप्रमाणे सट्टा, जुगार, वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन गेमिंग हे जे आहे हे सगळं या ऍक्शनेबल क्लेम मध्ये कव्हर होतं, म्हणजे हे गुड्स म्हणून समजलं जातं. त्यामुळे ऍक्शनेबल क्लेम हा गुड्स आहे. तुम्ही एफडी मध्ये पैसे इन्व्हेस्ट केले असतील, इन्शुरन्स मध्ये पैसे भरले असतील, तर ज्या वेळेस याची ड्यू डेट येते किंवा अशी काही घटना घडते त्यावेळेस इन्शुरन्स क्लेम केला जातो, तर हे पण काय येतं, ऍक्शनेबल क्लेम मध्ये येतं. आणि हा सप्लाय जो आहे हा गुड्सचा सप्लाय आहे. आता एकदा गुड्सचं सप्लाय क्लिअर झालं तर मग त्यानुसार त्याला जर का जीएसटी आकारणी होत असेल तर मग त्याच्या नोटिफिकेशन मध्ये बघायला लागतं की त्या स्पेसिफिक ट्रान्झॅक्शन मध्ये 5% जीएसटी आहे, 12% आहे, त्याचा HSN कोड काय, मग तो इनवॉइस वरती रेकॉर्ड केला जातो. जर सर्व्हिस काय हे क्लिअर झालं तर मग सर्व्हिस अकाउंट कोड काय बघितला जातो, मग त्याचा सर्व्हिस अकाउंट कोड हा इनवॉइस वरती मेन्शन केला जातो आणि त्याची जे काय जीएसटीचा रेट आहे त्या रेट प्रमाणे जीएसटी आकारला जातो. तो कलेक्ट करून मग पुढे सरकारकडे जमा करायची पुढची प्रक्रिया आहे. पण पहिल्यांदा गुड्स मध्ये काय येतं हे स्पेसिफिक दिलेलं आहे, त्यामुळे इकडे ऍक्शनेबल क्लेम हा गुड्स मध्ये येतो. तसंच मुव्हेबल गुड्स प्रॉपर्टी जी आहे ही मुव्हेबल प्रॉपर्टी ही गुड्स मध्ये येते. पण जसं शेती कोण लावत असेल आणि शेतीमध्ये जे पिकं उगवत असतील, गवत आहे, आता ज्यावेळेस अशी काही लोक आहेत, असे काही व्यापारी आहेत की समजा त्या कोकणामध्ये आंब्याची झाडं असतात, आंब्याची कलमं असतात, तर एखादा व्यापारी येतो आणि याचं कोणाचं त्या आंब्याची खूप झाडं असतील, आंब्याची कलमं, त्यांना सांगतो की हे जेवढे आंबे येतील तेवढे मी घेईन, हे तयार झाले का मी घेईन आणि मला त्याबद्दल तुम्हाला मी एक 5 लाख रुपये देईन. म्हणजे 2 लाख, 3 लाख, 5 लाख जे काय त्यांचं ठरतं. आता इथे अजून ते झाडामध्ये कैऱ्यात लागलेले आहेत, ते कैऱ्या पण लागण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत, त्यावेळेसच त्यांचा सौदा होतो. आता हे मुव्हेबल नाहीये जोपर्यंत ते कट केलं जात नाही. कुठलंही पीक त्या जमिनीमध्ये जे अटॅच आहे, ग्रोविंग क्रॉप्स, ग्रास आणि थिंग्स अटॅच टू फॉर्मिंग पार्ट ऑफ द लँड, हे जमिनीमध्ये अटॅच आहेत, त्यामुळे ते मुव्हेबल नाहीये. पण अशा प्रकारचं जे काय जमिनीचा भाग आहे ते वेगळं करून विच आर अग्रीड टू बी सेव्हर्ड, म्हणजे अशा प्रकारचा करार केला जाईल की ते तिथे कट करून पुढे बिफोर सप्लाय होण्या अगोदरच करार होतो किंवा ऑर अंडर अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सप्लाय. यातना ते मुव्हेबल नाहीये, पण मुव्हेबल नाहीये तरी पण ते कव्हर करायचं आहे की हे पण गुड्स मध्ये येईल. म्हणून काय केलंय, मुव्हेबल प्रॉपर्टी इन्क्लुड्स एक ऍक्शनेबल क्लेम आणि दुसरं ग्रोइंग क्रॉप्स, ग्रास अँड थिंग्स अटॅच टू फॉर्मिंग पार्ट ऑफ द लँड विच आर अग्रीड टू बी सेव्हर्ड
बिफोर सप्लाय और अंडर अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सप्लाय. आता धान्याचे वेगळे प्रकार आहेत ते गुड्स मध्ये येतील, कारण की ते जमिनीपासून वेगळे करून विकले जातात, ते तिथून वेगळे करून विकले जातात. जे जमिनीचा भाग आहे ते नॉर्मली मुवेबल नाहीये, पण ते जमिनीचा भाग जो आहे जे काय उगवत आहे ते जर का वेगळं करून विकलं जाईल तर ते सप्लायमध्ये येईल. मग सप्लायमध्ये आलं, सप्लाय गुड्सचा होईल, मग नंतर तो टॅक्सेबल असू शकतो किंवा एक्झाम्प्ट असू शकतो. हे वेगवेगळे धान्याचे प्रकार आहेत, हे सगळे काय टॅक्सेबल नाही आहेत, त्यातले काही एक्झाम्प्ट आहेत, बहुतेक एक्झाम्प्ट आहेत आणि काही टॅक्सेबल आहेत. त्यामुळे ते टॅक्सेबल होतील का एक्झाम्प्ट होतील हा पुढचा विषय आहे. पण पहिल्यांदा ते गुड्स आहेत हे क्लिअर होण्याकरता ही डेफिनेशन आहे, ते गुड्स मध्ये येतील. एक्सक्लूड केलंय मनी आणि सिक्युरिटीज. मनी आणि सिक्युरिटीज हे जे आहेत हे गुड्सही नाही आहेत आणि सर्व्हिस पण नाहीये. गुड्स काय डिफाईन केलं की एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी, त्यामध्ये ऍक्शनेबल क्लेम आणि क्रॉप्स, ग्रास, थिंग्स अटॅच टू लँड हे जे आहे हे गुड्स आहे. हे सोडून जे बाकी आहे म्हणजे मनी आणि सिक्युरिटी एक्सक्लूड केलं, एनिथिंग अदर दॅन गुड, एनिथिंग अदर दॅन गुड्स, आणि यात पण इन्क्लूड केलंय मनी आणि सिक्युरिटीज हे गुड्स मध्ये येणार नाही, पण यूज ऑफ मनी, पैसे वापरण्याकरता ऍक्टिव्हिटीज रिलेटिंग टू, जर आपण पैसे बँकेला विड्रॉ करतो तर बँक आपल्याला एक 3 वेळा 4 वेळा 5 वेळा पैसे एटीएम मधून विड्रॉ केले, चार्ज लावत नाही. पण मग 5 ट्रान्झॅक्शन नंतर ज्या वेळेस आपण विड्रॉ करतो त्यावेळेस आपल्या ट्रान्झॅक्शन वरती बँक चार्ज लावते. डिमांड ड्राफ्ट आहे, जितना पैसे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला देण्याकरता एक माध्यम आहे की डिमांड ड्राफ्ट. चेकबुक घेतलं जातं, चेक रिटर्न होतो, हे जे चार्जेस आहेत हे मनीच्या ट्रान्झॅक्शन संदर्भातलेच आहेत. मनीच्या ट्रान्झॅक्शन संदर्भातले जे चार्जेस बँक लावेल त्यावेळेस मनीवरती, मनी तर काहीच नाहीये, गुड्स पण नाही, सर्व्हिस पण नाहीये, पण ऍक्टिव्हिटी रिलेटेड टू मनी आहे ही सर्व्हिसमध्ये इन्क्लूड होईल. तसंच एखादा व्यक्ती फॉरेनला जातो किंवा मग फॉरेनला जाऊन येतो त्यावेळेस त्याच्याकडे जी करन्सी असते ती कन्वर्ट करण्याकरता $टू रुपीज, रुपी टू डॉलर, तो काही कन्सिडरेशन पे करतो त्या करन्सीला कन्वर्ट करण्याकरता. डिनोमिनेशन टू अनदर फॉर विच अ सेपरेट कन्सिडरेशन इज चार्ज. तसंच ज्या सिक्युरिटीज असतात या सिक्युरिटीज म्हणजे शेअर, डिबेंचर वगैरे असतात, यामध्ये जे ब्रोकर असतात ते ब्रोकरेज चार्ज घेतात, सिक्युरिटीवरती चार्ज लागणार नाही. परंतु खरेदी विक्री ज्या वेळेस होईल त्या सिक्युरिटीजची त्याला सेवा म्हटलं जाईल आणि त्या सिक्युरिटीजच्या आर्थिक व्यवहारावर जो ब्रोकरेज लावला जातो त्या ब्रोकरेजवरती कर आकारणी केली जाते. आता हे जे काही तुम्हाला मी सांगितलं हे लक्षात घ्या. यातना काय की गुड्स आणि सर्व्हिसेस, थोडक्यात की एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी जी असेल, जी मूव्ह करता येते ती गुड्स मध्ये येते. म्हणजे लँड आणि बिल्डिंग याच्यावर जीएसटी नाहीच आहे. शेड्यूल 3 चा भाग आहे तो लँड आणि बिल्डिंग, याच्यावर कर आकारणी होत नाही. जे मुवेबल आहे त्याच्यावरती कर आकारणी होते. प्लस त्यामध्ये ऍक्शनेबल क्लेम कव्हर होतो, ज्यामध्ये लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंग हे गुड्स मध्ये येतात. तसंच ग्रोईंग क्रॉप्स, पीक आहेत जिथं ज्याची वाढ होत आहे, गवत, आणि थिंग्स अटॅच टू किंवा फॉर्मिंग पार्ट ऑफ लँड, जे जमिनीचा भाग असलेल्या काही वस्तू असतील तर त्या मुवेबल नाहीयेत, पण इनपुट म्हटल्यामुळे काय होतं त्या कापूनच पुढे वेगळ्या जमिनीपासून वेगळ्या करूनच पुढे त्याचा सप्लाय होणार आहे. तर ते सुद्धा त्यांनी कव्हर केलेलं आहे गुड्समध्ये. आणि गुड्स सोडून जे काय आहे ते सर्व्हिस आहे, पण त्यामध्ये मनी आणि सिक्युरिटीज येणार नाही. पण मनी आणि सिक्युरिटी संबंधित ज्या ऍक्टिव्हिटी होतील त्या ऍक्टिव्हिटी या सर्व्हिसमध्ये येतील आणि त्याच्यावरती जीएसटीची आकारणी होईल. एवढं इथे आपलं स्पष्ट होतं. आता मुवेबल शब्द जो आहे, नक्की मुवेबल प्रॉपर्टी म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाते त्याला आपण मुवेबल म्हणतो. मुवेबल प्रॉपर्टी जी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते, म्हणजे मोबाईल आहे, पुस्तक आहे. आता जमीन, इमारत या इममुवेबल आहे, या हलवता येत नाही.
आता याच्यामध्ये मूवेबल आपण आपल्या डिक्शनरी मिनिंग प्रमाणे हा अर्थ काढलाय, पण जर का आपण कुठलाही शब्द शोधला कुठल्याही जीएसटीच्या सेक्शन 2 मध्ये किंवा इतर कुठे, त्याचा रेफरन्स कुठे सापडत नाही की मूवेबल किंवा इमूवेबल काय. मग दुसरा एक कायदा आहे जनरल क्लॉजेस ऍक्ट 1897, याच्यामध्ये सेक्शन 3 क्लॉज 26 मध्ये याची व्याख्या सापडते. त्याने डिफाईन केलंय इमूवेबल प्रॉपर्टी. द टर्म इमूवेबल प्रॉपर्टी जीएसटी कायद्यात नाहीये, या दुसऱ्या कायद्यात आहे. मग त्याच्याप्रमाणे काय येतं हे दिलेलं आहे. मग ह्या कायद्याप्रमाणे जर का जीएसटी कायद्यात हे डिफाईन नसतं केलं तर आपण दुसऱ्या कायद्यात बघितलं असतं, किंवा ज्यांच्या कोणाचे केस लॉ वगैरे येतात मग ते असे दुसऱ्या कायद्यामधनं एखाद्या शब्दाची व्याख्या आहे ती ते काय करतात तिकडे कोट करतात. तर तशी कोट करू नये म्हणून इथे काय केलंय गुड्स मध्ये त्यांनी दिलेलं आहे की गुड्स मध्ये आम्ही इन्क्लूड करतो की ग्रोईंग क्रॉप्स जे मुव्हेबल नाहीये, मुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये जे इमूव्हेबल आहे ते क्रॉप्स, ग्रास, थिंग्स अटॅच टू किंवा फॉर्मिंग पार्ट ऑफ जे लँड आहे ते वेगळं केलं तर ते गुड्स मध्ये येईल. अदरवाईज इथे काय होतं ह्या व्याख्येमध्ये की लँड किंवा बेनिफिट अराइज आउट ऑफ लँड हे सगळं काय होतं इमूव्हेबल मध्ये होतं. मग याच्यामुळे जीएसटी मध्ये अडचण होऊ नये किंवा तिथे कन्फ्युजन होऊ नये म्हणून व्याख्येमध्येच त्यांनी समाविष्ट केलं की जर का जमिनीच्या भाग असलेल्या कुठल्याही वस्तू वेगळ्या केल्या जातील किंवा त्या वेगळ्या करायला अग्रीमेंट केलं जाईल तर ते सुद्धा गुड्स असेल. ही वेगळ्या कायद्यातली व्याख्या आहे, पण ही जर का व्याख्या कुठल्या एखाद्या केसमध्ये कोणी कोट केली तर मग तिथे अडचण होऊ नये किंवा कन्फ्युजन होऊ नये म्हणूनच त्यांनी गुड्सच्या व्याख्येमध्ये फक्त मुव्हेबल प्रॉपर्टी एवढे न ठेवता इन्क्लूड केलं ऍक्शनेबल क्लेम आणि अशा वस्तू ज्या जमिनीचा भाग आहेत पण त्या वेगळ्या करून सप्लाय केल्या जातात. त्याचं मग त्याच्या अगोदर अग्रीमेंट हो किंवा न हो हे सगळं गुड्स मध्ये येईल. ऍक्शनेबल क्लेमची पण व्याख्या आहे. ऍक्शनेबल क्लेमची व्याख्या खूप लेंथी आहे, थोडक्यात सांगतो याच्यात पण की ऍक्शनेबल क्लेम मध्ये असा कुठला दावा आहे, एक असा दावा किंवा हक्क आहे जो कर्जासाठी, असं कर्ज जे सुरक्षित नाहीये, अनसेक्युअर्ड डेप्ट आहे. त्याच्यामध्ये दोन क्लॉज आहेत. एक एनी डेप्ट आणि जे एनी डेप्ट जे असं आहे अ डेप्ट सेक्युअर्ड बाय मॉर्गेज ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी और बाय हायपोथिकेशन प्लेज ऑर मुव्हेबल प्रॉपर्टी. ह्याच्यामध्ये काय होतं ते सेक्युअर्ड डेप्ट मध्ये जसं इमूव्हेबल प्रॉपर्टी ही मॉर्गेज केली जाते आणि मुव्हेबल असेल तर त्याच्यावरती काय केलं जातं कंट्रोल ठेवला जातो, त्याला प्लेज किंवा हायपोथिकेशन म्हणतात. मग ती विकण्या अगोदर परमिशन घ्यायला लागते किंवा ज्वेलरी किंवा स्टॉक असेल तर ह्याच्यावरती कंट्रोल राहतो ज्यांनी फायनान्स केलाय त्याचा. तर मग तसं नाहीये, म्हणजे हे ऍक्शनेबल क्लेम मध्ये असं कुठलं कर्ज आहे किंवा घेणं आहे देणं आहे याच्यावरती कुठलाही कंट्रोल नाहीये, ते मॉर्गेज केलेलं नाहीये किंवा हायपोथिकेशन किंवा प्लेज नाहीये. हा पहिला क्लॉज आहे. दुसरा एनी बेनिफिशियल इंटरेस्ट. हे तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल तर तुम्ही आता ह्यात जाऊ नका की अशा प्रकारचं ते असलं पाहिजे की जे आता एक्झिस्ट करतं किंवा पुढे एक्झिस्ट होतं. आपण एफडी काढतो तर एफडीचं मॅच्युरिटी डेट असते त्यावेळेस ते अॅक्युरू होते किंवा देय, म्हणजे बँकेला ते एफडी मॅच्युरिटी झाल्यानंतर ते पैसे आणि इंटरेस्ट देणं होतं, मग त्याला अॅक्युरिंग म्हणतात. अॅक्युरिंग इंटरेस्ट कंडिशनल, त्यावर काही अटी शर्ती आहेत आणि ते आकस्मिक प्रासंगिक कधी कसंही होऊ शकतं. अशा प्रकारचा बेनिफिशियल इंटरेस्ट किंवा मुव्हेबल प्रॉपर्टी नॉट इन जी पोझिशन मध्ये नाहीये. बेनिफिशियल इंटरेस्ट इन मुव्हेबल प्रॉपर्टी नॉट इन द पोझिशन. आता हे असा दावा आहे ज्या दाव्यात म्हणजे दावा कशा प्रकारचा आहे तो कशा परिस्थितीमध्ये घडणार आहे हे फक्त या ऍक्शनेबल क्लेमच्या व्याख्येत लिहिलंय. मी जास्त या डिटेलमध्ये जात नाही, उगाच आपला मूळ विषय भरकडू नये. एक लक्षात घ्या फक्त इथे आपण मुख्य व्याख्या काय बघतोय गुड सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये ऍक्शनेबल क्लेम हा एक छोटा क्लॉज होता. इकडे इन्क्लूड मध्ये काय होईल एक ऍक्शनेबल क्लेम, दुसरा ग्रोविंग क्रॉप. त्या ऍक्शनेबल क्लेम विस्तृत व्याख्या आहे. जर गरज पडली तसं कुठल्या तुमच्या केसमध्ये असं कोट केलं गेलं स्पेसिफिकली ऍक्शनेबल क्लेम बद्दल तर मग तुम्हाला त्या व्याख्येचा मग तुम्हाला अर्थ नीट समजून घेऊन मग टॅक्स पेअरनी रिप्लाय जो केलाय तो कितपत योग्य आहे कितपत त्याच्यामध्ये अर्थ आहे
तो त्याला नक्की काय म्हणतं हे समजण्याकरता पण बघावं लागेल. अदरवाईज एवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही रोजच्या आपल्या नित्यनियमाच्या ट्रान्झॅक्शनमध्ये. मनीमध्ये काय येतं, मनीमध्ये कुठलेही म्हणजे जसे पैसे आहेत ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात. त्याचे वेगवेगळे जसं आपण चेक दिला तुमच्या अकाउंटमध्ये दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे जातील तर चेक आहे. त्याचप्रकारे फॉरेन करन्सी, इंडियन लिगल टेंडर म्हणजे आपण नोटा कॉइन्स वापरतो हे, बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट, लेटर ऑफ क्रेडिट, ड्राफ्ट, पे ऑर्डर, ट्रॅव्हलर चेक, मनी ऑर्डर, हे वेगवेगळे फॉर्म आहेत. ते सगळे फॉर्म हे मनीमध्ये येतात. त्याच्यामध्ये पण मी स्वतः बोलत नाही, हे सेक्शन 2 क्लॉज 75 सांगतो की हे मनीमध्ये इन्क्लूड होईल. मनी मीन्स काय हे तिकडे दिलेलं आहे. मनी म्हणजे काय दिलेलं आहे. जेव्हा वरती शब्द आला तिकडे, ज्यावेळेस वरती इकडे शब्द आला की एक्सक्लूड करा मनी आणि सिक्युरिटीज, त्यावेळेस मनी म्हणजे काय आणि सिक्युरिटीज म्हणजे काय हा परत एक प्रश्न नव्याने उत्पन्न होतो. आणि मग त्यामुळे ती व्याख्या दिली आहे का कायद्यामध्ये जीएसटीच्या, म्हणून आपण मनीचा रेफरन्स तिथं घेतला, आपल्याला मिळाला. तसंच पुढे म्हणजे पैसे हे काय प्रतिफल आहे, कन्सिडरेशन आहे. पैसा हा माध्यम आहे ज्याच्यातनं काय होतं, कन्सिडरेशन दिलं जातं. म्हणून मग इथे पैसे काय आहे हे बघायला लागतं. मनीवरती जीएसटी लागत नाही, पण जे ट्रान्झॅक्शन संबंधित आहे पैशाविषयी त्याच्यावरती ती सर्व्हिस समजली जाते. तसंच सिक्युरिटी आहे, सिक्युरिटीमध्ये काय येतं मग हे डिफाईन केलेलं आहे. सेक्शन 2 क्लॉज 101 सांगतो की सिक्युरिटी शॅल हॅव द सेम मिनिंग. जीएसटी इन्क्लूड नाही केलं, पण त्यांनी हे सांगितलंय की तुम्ही दुसऱ्या कायद्यामध्ये सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1956 मध्ये सेक्शन 2 मध्ये क्लॉज H मध्ये बघा, त्यात दिलेली सिक्युरिटी तेच सिक्युरिटीचा अर्थ जीएसटी मध्ये पण आहे. पण ते पण त्यांनी दिलंय की शेअर, स्क्रिप्ट, स्टॉक्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स वगैरे वगैरे आहे, हे सगळं त्यामध्ये येतं. इथे स्क्रिप्ट शब्द आहे, हा टी नाहीये. स्क्रिप्ट SCRPS स्क्रिप्ट. डेरिव्हेटिव्ह हे वेगवेगळ्या प्रकारचे आणखीन काही गोष्टी आहेत, शेअर मधल्याच वेगळे फॉर्म आहेत. हे तुम्हाला गरज पडली तुम्ही बघा, याचे ऍप पण डिटेलमध्ये जात माहिती दिलेली आहे इकडे. आता फक्त आपल्याला गुड सर्व्हिसेस आपण एवढा वेळ देऊन समजून घेतलेला आहे. इतका वेळ देऊन आपण काय समजून घेतलंय, गुड्स आणि सर्व्हिसेस हे आपण समजून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याचं सच ॲज मध्ये जे आपण जाऊ त्यावेळेस सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज आणि डिस्पोजल हे जे वेगवेगळे फॉर्म आहेत त्याचे अर्थ आपल्याला बघायचे. सेलमध्ये विक्री, आता इथे सेल त्यांनी डिफाईन केलेलं नाहीये, म्हणजे इकडे आपण जनरल मिनिंग घेऊ शकतो, जे आपल्या व्यवहारामध्ये आपल्याला माहिती आहे, आपल्या अनुभवात ते घेऊ शकतो आपण. सेल म्हणजे विक्री, कायदेशीर, कायमस्वरूपी आणि संपूर्ण मालकी हक्काचे ओनरशिप वस्तूंमधील हस्तांतरण होय. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला, जसं फर्निचर हाऊस सोल्ड फर्निचर टू मिस्टर एक्स, हे काय होणार आहे, आपल्या गुड्स होईल हा, आणि टायटल जे आहे मालकी हक्का जो आहे हा फर्निचर हाऊस एक्सला देतो. बस हे जे आहे हे विक्री आहे. हा एक सामान्य प्रकार आहे, थेट प्रकार आहे, जो वस्तूंची मालकी विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे पैशाच्या प्रतिफलासाठी हस्तांतरित करतो. हा एक तात्काळ व्यवहार असतो. इथे खरेदीदार जो बायर आहे तो वस्तूचा मालक बनतो. आणि नॉर्मली इथे गुड्स अपेक्षित आहे. सर्व्हिसेस मध्ये काय होतं, म्हणजे जर का तुम्ही प्रॉफिट अँड लॉस बघितला तर तिकडे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे किंवा सप्लाय ऑफ गुड्स आहे, हे तिकडे सेलला दाखवलं जातं. प्रॉफिट अँड लॉसला एक परचेसचा भाग असतो डावीकडे, उजवीकडे सेलचा भाग असतो. त्यामुळे सेल हा विक्रीकडे वापरला जात असला तरी जिकडे आपण प्रॉफिट अँड लॉस बघतो, अकाउंटच्या संदर्भामधला प्रॉफिट अँड लॉस हा स्टेटमेंट ज्यावेळेस बघतो तेव्हा तिथे प्रोव्हिजन आणि सेलच्या जागी तिकडे सेल ऑफ गुड्सच्या ऐवजी तिकडे प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस असं लिहिलं जातं. त्यामुळे सेलमध्ये इनडायरेक्टली प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस म्हणजे सेल ऑफ गुड्स किंवा प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस हे आपण इनडायरेक्टली सेलच समजू शकतो. प्रॉफिट अँड लॉसचा विचार केला तर सर्व्हिस मधनं पण पैसे मिळतात, सर्व्हिस दिल्यामुळे पैसे मिळतात आणि गुड्स ट्रान्सफर केल्यामुळे पैसे मिळतात. गुड्सचा मालकी हक्क ट्रान्सफर केल्यामुळे पैसे मिळतात. दुसरं ट्रान्सफरचा वेगळा अर्थ बघा काय,
त्यांनी जसं सेल कव्हर केलंय तसं ट्रान्सफर कव्हर केलंय. ट्रान्सफर म्हणजे हस्तांतरण, वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करणे. विक्री हा त्याचाच प्रकार आहे, परंतु हस्तांतरण हे विक्रीविषयी व्यापक असू शकतं. यात मालकी हक्क बदलतो, परंतु कॅश कन्सिडरेशनच्या स्वरूपात असेल असं नाही. म्हणजे ज्यावेळेस ट्रान्सफर केलं जातं त्यावेळेस गुड्स ट्रान्सफर केले, समजा एखाद्याने गुड्स ट्रान्सफर केले, तर एखादी बँक आहे जिकडे जुने कम्प्युटर आहेत, तर त्यांनी ते जुने कम्प्युटर एखाद्या कंडिशन मध्ये आहेत, पण बँकेची पॉलिसी असते की आपण 2 वर्षात कम्प्युटर वापरायचे. 2 वर्षानंतर त्यांनी जिल्हा परिषदेची शाळा आहे त्यांना ते कम्प्युटर फ्री ऑफ चार्ज ट्रान्सफर केले. इथे ते विकलेले नाहीयेत, तर तुम्ही म्हणाल की सेलमध्ये येणार नाही. सेलमध्ये पण ट्रान्सफर व्हावं लागतं, पण इथे काय केलंय, कन्सिडरेशन घेतील पण घेणार पण नाही. कन्सिडरेशन समजा एकदम मिनिमम घेतील की 500 रुपये पर कम्प्युटर असे घेतील, किंवा फ्री ऑफ चार्ज पण देतील, पण ट्रान्सफर आहे. ट्रान्सफर आहे. जुनी यंत्रसामुग्री विकली जाते, दुसऱ्या युनिटला पाठवली जाते. एक मोठा प्लांट आहे तिकडे त्यांना आणखी मोठा प्लांट बनवायचा आहे, मग ते जुनी यंत्रसामग्री दुसऱ्या एखाद्या व्यवसायाकडे ट्रान्सफर करतात. स्टॉक ट्रान्सफर केला जातो एका ब्रँच दुसऱ्या ब्रँचमध्ये. ते हे ट्रान्सफर जे आहे हे सुद्धा काय होतं, आता जर मोबदला नसेल मग आपण शेड्यूल 1 बघू, हे पुढे बघायचे. पण सेलमध्ये कन्सिडरेशन अपेक्षित असतं, जर ते नसेल तर मग सप्लायच होणार नाही. आपण शेड्यूल 1 बघितला तर मग तुम्हाला क्लिअर होईल कन्सिडरेशन आहे कन्सिडरेशन नाहीये, मग त्याप्रमाणे सप्लाय होतो की नाही होत हे आपल्याला क्लिअर होईल. ट्रान्सफर आहे. ट्रान्सफरच्या पुढे गेलं तर बार्टर आहे. बार्टर आणि एक्सचेंज मधला फरक लक्षात घ्या. बार्टर मध्ये तुम्हाला मी तांदूळ दिले, तुम्ही मला गहू दिले, याच्यामध्ये कुठलेही पैसे देवाणघेवाण होत नाही. एक शेतकरी धान्याच्या बदल्यात दुसऱ्या शेतकऱ्याला भाजीपाला देतो, इथे कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही. ते यांनी त्यांची मोटरसायकल बीच्या सेकंड हँड कार सोबत विना आर्थिक देवाणघेवाण कॅश न देता बदलली. हे झालं बार्टर. एक व्यक्ती न्हावी आहे, एक व्यक्ती धोबी आहे. तर मग धोबी काय करतो, न्हाव्याचे कपडे धुतो, आणि न्हावी काय करतो, धोब्याचे केस कापतो. हे झालं बार्टर. त्यामध्ये कुठलेही कॅश ट्रान्झॅक्शन नाहीये. म्हणजे याच्यामध्ये गुड्स अगेन्स्ट गुड्स जाऊ शकतो, गुड्सची अगेन्स्ट सर्व्हिस जाऊ शकते, सर्व्हिसची अगेन्स्ट सर्व्हिस दिली जाऊ शकते. हे काही आदला बदलीमध्ये काही होऊ शकतं. 2 व्यक्ती आहेत ए आणि बी. हे ए बी ला गुड्स देईल, बी ए ला सर्व्हिस देईल, असं येऊ शकतं. ए बी ला गुड्स देईल, बी पण ए ला गुड्स देईल. ए बी ला सर्व्हिस देईल, बी ए ला सर्व्हिस देईल, हे येऊ शकतं. फक्त याच्यामध्ये कुठेही कॅश पार्टली कॅश पार्टली गुड्स असं काय नसतं. एक्सचेंज मध्ये कसं असतं, मी माझा जुना वॉशिंग मशीन किंवा जुना फ्रीज दिला आणि नवीन घेतला, जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईल घेतला, पण त्यामध्ये मला काही अमाऊंट म्हणजे 90% अमाऊंट ही कॅश मध्ये द्यायला लागते. जुनं फर्निचर देऊन नवीन फर्निचर घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला जुन्या वस्तूचे 5% 10% पैसे कमी होतात नवीन वस्तूच्या अगेन्स्ट. तर हे एक्सचेंज आहे. हे एक्सचेंज आहे. लायसन देणं, लायसन म्हणजे परमिशन आहे. सॉफ्टवेअर कंपनीकडनं काय मिळतं, सॉफ्टवेअर वापरण्याचं परमिशन मिळतं, परवाना मिळतो. संगीतकाराला त्याच्या गाण्याचे हक्क वापरण्यासाठी परवाना देणे. तर याप्रमाणे हे जे ट्रान्झॅक्शन आहे याच्यामध्ये कुठलीही गुड्स दिले जात नाहीत, परमिशन दिली जाते. तर हे लायसन देणं पण हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे सप्लाय मध्ये येतं. जसं आपण बघितलं हे गुड्स नाहीये, म्हणजे गुड्सचा जो काय हे मुव्हेबल प्रॉपर्टी आहे का, प्लस ते ऍक्शनेबल क्लेम नाहीये, प्लस ते जमिनीला अटॅच नाहीये, म्हणजे लायसन काय झालं गुड्स मध्ये येत नाही. मग हे लायसन कशामध्ये येईल, सर्व्हिस मध्ये येईल. जे गुड्स मध्ये कव्हर होत नाही ते काय होतं, सर्व्हिस येतं. म्हणजे लायसन्सिंग हे काय होईल, सर्व्हिस होईल. तर रेंटल आहे. रेंट आणि लीज यात फरक असा आहे की रेंट आणि लीज हे दोन्ही भाड्या संदर्भातच असतं. पण रेंटमध्ये जो उपभोग घेतो जागेचा किंवा वस्तूचा उपभोग, जो वस्तू व्यक्ती घेतो, फ्लॅट भाड्याने दिला जातो, कार्यालयीन जागा भाड्याने दिली जाते, पार्किंगसाठी काही जागा पाहिजे वाहनांना ती भाड्याने दिली जाते, किंवा मग सामान ठेवायचे त्याकरता मोकळी जागा पण चालते ती भाड्याने दिली जाते. तर कुठल्याही प्रकारची जमीन किंवा प्रॉपर्टी किंवा फ्लॅट गोडाऊन भाड्याने देणं
हे मर्यादित अधिकाराने असेल, मर्यादित कालावधी करता असेल तर ते रेंटल होतं. पण लीज मध्ये काय असतं, लीज 30 वर्षाहून जास्त काळ, 99 वर्ष, मोठ्या काळाकरता हक्क दिले जातात. आणि ते हक्क जे आहेत हे जो तो बायर असतो, जो ते अग्रीमेंट करणारा असतो, जो उपभोक्ता असतो, बायर म्हणजे उपभोक्ता असतो, त्याच्याकडे लीज मध्ये मालकाप्रमाणेच हक्क असतो. लीज मध्ये तो आपले वापरण्याचे हक्क ट्रान्सफर करू शकतो, म्हणजे विकू पण शकतो. रेंट तर असं नाहीये, रेंट मध्ये लिमिटेड आहे. तुम्ही ती वस्तू वापरा किंवा ती जागा वापरा, तुम्हाला नको खाली करा. तुमचे हक्क दुसऱ्याला देता येत नाही किंवा ते सबलीज पण करता येत नाही. रेंटल मध्ये रिस्ट्रिक्शन असतात, लीज मध्ये सबलीज करता येतं. स्वतः काही जागा वापरेल, काही जागा दुसऱ्याला वापरायला देईल, अशा प्रकारे करता येतं. लीज मध्ये जास्त व्यापक अधिकार उपभोगण्याचे मिळतात. तर हे पण काय होतं, हे पण जर गुड्स मध्ये येत नसेल तर ते सर्व्हिस मध्ये होईल. मग डिस्पोजल म्हणजे विल्हेवाट लावणे, वस्तू स्क्रॅप मध्ये देणं, खराब वस्तू टाकून देणं, फेकून देणं, दान करणं. याच्यामध्ये कन्सिडरेशन असेल किंवा नसेल. कन्सिडरेशन नसेल तर मग आपल्याला शेड्यूल 1 मध्ये बघावं लागेल. डिस्पोजल आहे. तर या प्रकारे आपण काय बघितलं इकडे, हे जे वेगवेगळे फॉर्म आहेत हे फॉर्म बघतोय आपण इकडे. सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल म्हणजे गुड्स किंवा सर्व्हिसेस. या दोन्ही मध्ये सेल काही संकल्पना या फक्त सर्व्हिस करतात लागू होतील. जसं लायसन्स आहे, रेंटल आहे, लीज आहे, हे सर्व्हिस करतात लागू होईल. पण सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज आणि डिस्पोजल पण सर्व्हिसचा होणार नाही, गुड्सच होईल. त्यामुळे लायसन्स, रेंटल आणि लीज हे स्पेसिफिक म्हणू शकतो की ते सर्व्हिसच्या संदर्भामध्ये येऊ शकतं. बाकी सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, डिस्पोजल हे मेनली गुड्स करता होऊ शकतं. पण कधी कधी त्यामध्ये बार्टर एक्सचेंज मध्ये सर्व्हिस पण बार्टर होऊ शकते. तर ते आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ते संदर्भ लक्षात घेऊन ते ट्रान्झॅक्शन जेव्हा तुम्ही समजून घ्या कुठल्याही स्पेसिफिकली, त्यावेळेस तुम्हाला हे सगळे पॉईंट, त्यातले मुद्दे हे विचारात घ्यायचे आहेत. आता बोथ इथे आपण जेव्हा बघितलं, इथे गुड्स सप्लाय मध्ये गुड्स असू शकतात, सर्व्हिस असू शकते, आणि एनिथिंग विच इज नायदर गुड्स नॉर सर्व्हिस हे बघायचं आपल्याला शेड्यूल 3 मध्ये. पण मनी आणि सिक्युरिटीज ह्या त्यामध्ये असणारच नाही. गुड सर्व्हिस मध्ये मनी आणि सिक्युरिटीज एवढे आपल्याला क्लिअर झाला इथपर्यंत. मनी आणि सिक्युरिटी वरती डायरेक्टली मनी दिले, सिक्युरिटी दिले, याच्यावरती काय जीएसटी लागत नाही. पण ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू म्हणजे ब्रोकरेज किंवा मनी दिल्याबद्दल काय पैसे घेतलेले नसतील, वेगळं ट्रान्झॅक्शन, सेपरेट कन्सिडरेशन, तर मग त्याच्यावरती ती सर्व्हिस समजून त्याच्यावरती जीएसटी आकारणी होऊ शकते. आता गुड सर्व्हिस आहे. आता ही दोन जी आता आपण पुढे समज ठेवलेलं आहे स्क्रीनवरती, ते बघा. याच्यामध्ये काय की वर्क कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जीएसटी कायदा लागू होण्या अगोदर एक हॉटेल, रेस्टॉरंट तिकडे फूड सप्लाय केलं जातं, कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टर, रेस्टॉरंट, इथे काय होतं की ऍक्च्युली जे अन्न दिलं जातं, फूड दिलं जातं हे गुड्स आहे, पण ते देणं ही सर्व्हिस आहे, ते बनवणं ही सर्व्हिस आहे. तर ज्यावेळेस त्याचं कन्सिडरेशन घेतलं जात होतं हॉटेलमध्ये, त्यावेळेस त्याच्यावरती वॅट पण लागत होता आणि त्या वॅट बरोबरच त्याच्यावरती सर्व्हिस टॅक्सची पण आकारणी होत होती. तसंच वर्क कॉन्ट्रॅक्टर जे होते हे वर्क कॉन्ट्रॅक्टर, जसं बिल्डिंग डिफाईन केले वर्क कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 2 मध्ये क्लॉज 119 मध्ये हे डिफाईन केलेलं आहे. यामध्ये एक मिनिट, तर इथे वर्क कॉन्ट्रॅक्ट मध्ये पण काय होतं की ज्यावेळेस बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन, फॅब्रिकेशन, कम्प्लिशन, इरेक्शन, इन्स्टॉलेशन, फिटिंग आउट, इम्प्रुव्हमेंट, मॉडिफिकेशन, रिपेअर, मेंटेनन्स, इनोव्हेशन, इलेक्ट्रिशियन, कमिशनिंग हे केलं जातं. त्यावेळेस कुठल्याही इमोबल प्रॉपर्टीवरती केलं जातं, त्यावेळेस तिथे काही सामान वापरलं जातं, काही गुड्स तिथे वापरले जातात आणि मग ते त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ते गुड्स वापरून जर का तुम्हाला टाईल्स बसवायचे असतील बाथरूमला, जे टाईल्स खराब झाले असतील तर तिथे मग त्या घरात एक वर्क कॉन्ट्रॅक्ट द्यायला लागेल. मग या वर्क कॉन्ट्रॅक्ट मध्ये जो काय कॉन्ट्रॅक्टर आहे तो लेबर आणेल आणि मग तुम्हाला त्या टाईल्स बसवून देईल.
तर याच्यामध्ये काय होतं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं रिपेअरिंग असो, मेंटेनन्स असो, हे सुद्धा वर्क कॉन्ट्रॅक्ट मध्ये कव्हर होतं. याच्यामध्ये काही गुड्स वापरले जातात आणि काही जे सर्व्हिसेस डिपेंड आहे कॉन्ट्रॅक्ट कुठल्या प्रकारचे आहे. किंवा किंवा गुड्सची व्हॅल्यू जास्त असते किंवा किंवा सर्व्हिसची व्हॅल्यू जास्त असते. तर या केसमध्ये वॅट आणि सर्व्हिस टॅक्स हे दोन्ही कर लागत होते, कारण की सर्व्हिस टॅक्स हा केंद्र सरकारचा कर होता आणि सामानावरती गुड्सवरती राज्य सरकार ही वॅट आकारत होती. त्यामुळे राज्य आणि केंद्र हे दोघंही कर घेत होते वर्क कॉन्ट्रॅक्ट वरती आणि कॅटरिंग किंवा रेस्टॉरंट सर्व्हिसवरती. आता इथे काय केलेलं आहे, हे जे आपण आता शेड्यूल 2 जेव्हा बघू तेव्हा त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे ह्या दोन्ही सप्लाय जरी होत असले तरी हे आता हा सप्लाय जो आहे हा सप्लाय 7(1) मधून आपण जेव्हा शेड्यूल 2 बघू त्यात तुम्हाला एक क्लिअर होईल की वर्क कॉन्ट्रॅक्ट आणि फूड सप्लाय सर्व्हिस हे दोन प्रकार जे आहेत हे सप्लाय ऑफ सर्व्हिस मध्ये येतील. म्हणजे याच्यावरती सर्व्हिस अकाउंट कोड दिला जाईल, नोटिफिकेशन काढून सरकारने दिलेला आहे की वर्क कॉन्ट्रॅक्ट वरती आणि रेस्टॉरंट वरती किती जीएसटीची आकारणी होईल, त्याचा रेट काय असेल. गुड्सचे नोटिफिकेशन वेगळे येतात, त्याचे एचएसएन कोड असतात आणि सर्व्हिस साठी सर्व्हिस अकाउंट कोड वेगळे असतात आणि त्याची मग रेट जे आहेत ते त्याप्रमाणे तिथे त्यांनी घोषित केलेले आहेत. त्याप्रमाणे आपल्याला गुड्स जर आपण इथे येऊन नोटिफिकेशन्स बघितले, जास्त वेळ नाही करत, तुम्हाला फक्त एक रेफरन्स देतो मी. नोटिफिकेशन्स रेटसाठी स्पेसिफिक तुम्हाला रेटच्या कॅटेगरी जावं लागतं. इथे रेटची कॅटेगरी असते आणि त्यात तुम्हाला मग रेट बघावे लागतात की जीएसटी रेट शेड्यूल आणि दुसरं इकडे इथे बघा टू नोटिफाय द रेट्स फॉर सप्लाय ऑफ सर्व्हिस. सर्व्हिसचं इथे आहे आणि मग सर्व्हिस साठी खाली बघा अनेक्शर आहे. अनेक्शर मध्ये जर का मी याला ओपन केलं अनेक्शर, त्यांनी सर्व्हिस अकाउंट सर्व्हिस साठी वेगळे कोड दिले. एचएसएन कोड जे आहेत हे कस्टम मध्ये जे ज्या प्रकारे गुड्स इम्पोर्ट एक्सपोर्ट होतात तिकडे त्यांनी जे काही एचएसएन कोड बनवले आहेत ते वेगळ्या कायद्याप्रमाणे कस्टम तारीख ऍक्ट प्रमाणे ते जीएसटी वापरले जातात. पण सर्व्हिस साठी स्पेसिफिकली त्यांनी जीएसटी कायद्यामध्ये या प्रकारे क्लासिफिकेशन ऑफ सर्व्हिस केलेलं आहे आणि याच्यामध्ये याच क्लासिफिकेशन प्रमाणे त्याचं रेट नोटिफिकेशन मध्ये जे रेट दिलेले आहे हे मी काढलं. आता इथे हे 13 आहे 13/2017 28 जून 2017 आलेला आहे. नोटिफाय कॅटेगरी ऑफ सर्व्हिसेस आणि त्याकरता सर्व्हिसवरती काय रेट असेल त्याकरता खाली त्यांनी अनेक्शर दिलं, त्या अनेक्शर मधनं मी हे काढलं. ठीक आहे, परत आपण येऊया आपल्या विषयावरती. त्यामुळे इथे हे परत मी शेड्यूल 2 मध्ये घेईन तेव्हा परत रेफरन्स येईल. पण ऑलचा अर्थ काय असू शकतो, एक सेफर साईड गुड सर्व्हिस डिफाईन केलंच आहे, जे गुड्स त्यांना सर्व्हिस आहे. पण स्पेसिफिकली जे गुड्स किंवा जे सर्व्हिस तुम्ही नोटिफाय करता ते एकत्र वापरले तर मग तिथे काय असं उगाच काहीतरी वेगळा मुद्दा उकरून काढू नये टॅक्स पेअर किंवा ज्यांना कर चुकवेगिरी करायची आहे ते असं काही काढू नये म्हणून कदाचित ऑल शब्द वापरला असावा. त्यामुळे आपल्याला जिकडे आपण बघतो गुड्स अँड सर्व्हिसेस, गुड्स कॉमा सर्व्हिसेस अँड बोथ असं वापरलं जातं. त्यावेळेस बोथचा अर्थ पण त्यांना त्यामध्ये सगळं कव्हर होण्याकरता सेफर साईड वापरला असेल असं मला वाटतं. आता पुढे आलो आपण तर मेड ऑर ऍग्रीड टू बी मेड. मेड गुड्स आर ऑलरेडी डिलिव्हर्ड और सर्व्हिसेस ऑलरेडी प्रोव्हाइडेड टू द रेसिपियंट. मेड म्हटलं का तिकडे गुड्स दिले. एनी मिस्टर ए अ ट्रेडर हु इज इन द बिझनेस ऑफ सेलिंग इलेक्ट्रॉनिक आयटम. डिलिव्हरी केली, कस्टमरला वस्तू दिली, हँडओव्हर केली तर तिथे काय झालं, दिलं ते मेड. किंवा सर्व्हिसेस दिल्या, काम केलं एखाद्याचं सर्व्हिस दिली. मेड म्हणजे प्रत्यक्ष गुड्स दिले किंवा पुरवठा झाला इकडे कुठल्या गुड सर्व्हिसेसचा माल दिला, त्याने किंमत दिली, विषय संपला. ऍग्रीड टू बी मेडचा अर्थ काय होतो, त्याच्यामध्ये एक अग्रीमेंट केलंय, सर्व्हिस देऊ तुम्हाला किंवा दागिने बनवायचे आहेत ते ऍडव्हान्स घेतला जातो की दागिने बनवण्याकरता ऍडव्हान्स द्या, मग डिझाईन सिलेक्ट करा, ऍडव्हान्स द्या, दागिने बनवून देऊ किंवा कपडे शिवायचे असतील तर पहिले आपण तिथे मेजरमेंट देतो आणि मग त्या मेजरमेंटप्रमाणे कपडे शिवले जातात. तो टेलर जो आहे हा कपडे शिवतो तर तिथे काय केलं जाईल, ऍडव्हान्स दिला जाईल
आणि मग पुढे ती फ्युचरमध्ये आपल्याला ते गुड्स किंवा सर्व्हिसेस मिळतील. आर्किटेक्ट हॅज एंटर्ड इन टू अ कॉन्ट्रॅक्ट इज क्लायंट टू डिझाईन हाऊस. घर बनवणं आहे. आर्किटेक्ट काय करतो, बिल्डरची कॉन्ट्रॅक्ट करतो किंवा एखाद्या व्यक्तीची कॉन्ट्रॅक्ट करतो, त्याचा घर बंगलो बनवून देतो. तर इथे अग्रीमेंट होईल आणि मग त्या अग्रीमेंट प्रमाणे पुढे ऍडव्हान्स असू पण शकतो नसू पण शकतो. त्यामुळे इथे भाग दोन घेतलेले आहेत. एक there is an agreement for supply of goods or services आणि ऍडव्हान्स ॲज रिसिव्ड अगेन्स्ट द सप्लाय ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस. याच्यावरती जीएसटी आकारला जाऊ शकतो जर तशी प्रोव्हिजन पुढे आकारणीमध्ये असेल तर. तिथे कर आकारणी होते त्यावेळेस सेक्शन 9 बघायला लागतो आणि कर मुक्त होते तिकडे सेक्शन 11 बघायला लागतो. जर एखादा ट्रान्झॅक्शन सप्लाय म्हणून जर का तिथे आपल्याला फायनल झालं की हा हे ट्रान्झॅक्शन सप्लायमध्ये येतं, तर सप्लायमध्ये ते ट्रान्झॅक्शन आल्यानंतर मग आपण बघतो की तो सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे. जर सप्लाय गुड्सचा असेल तर गुड्सच्या तरतुदीप्रमाणे नोटिफिकेशन मध्ये जाऊन बघायला पाहिजे की त्याला रेट किती आहे, जीएसटीचा रजिस्ट्रेशन कोड काय आहे. मग त्याचा इनवॉइस बनवला जातो. त्यावेळेस इनवॉइसच्या प्रोव्हिजन गुड्सच्या वेगळ्या आहेत, सर्व्हिसच्या वेगळ्या आहेत. ज्यावेळेस आपण सेक्शन 31 बघू त्यावेळेस ते क्लिअर होईल. व्हॅल्युएशन कसं करायचं, सेक्शन 15 बघायचं आहे. टाइम ऑफ सप्लाय बघायचं आहे. इनवॉइसेस प्रोव्हिजन सेक्शन 31 to 34 बघायचे आहेत. म्हणजे इथे सेक्शन 7 हा आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला एवढं क्लिअर होतं की या ट्रान्झॅक्शन वरती जीएसटीची आकारणी होऊ शकते की नाही. सप्लायच नसेल तर मग कर आकारणी होऊ शकणार नाही. तर सप्लाय हा आहे टॅक्सेबल इव्हेंट. जी घटना घडते आहे त्याच्यामध्ये जर टॅक्सेबल इव्हेंट म्हणून तो जर का त्याला तिथेच गणला जात नसेल, जर तो टॅक्सेबल इव्हेंट म्हणूनच जर का त्याला तिकडे तरतुदीप्रमाणे सप्लाय म्हणून आपण ट्रीटमेंट देऊ शकत नसू, तर पुढे तो टॅक्सेबल आहे का तो एक्झाम्प्ट आहे हे बघण्याची गरजच पडणार नाही. त्यामुळे एखादं ट्रान्झॅक्शन हे सप्लाय असेल तर मग पुढच्या इतर तरतुदी त्याला लागू होतील. आता पुढचं जे आहे ते आहे कन्सिडरेशन. कन्सिडरेशन म्हणजे काय, कन्सिडरेशन मोबदला प्रतिफल म्हणजे काय याची पण विस्तृत व्याख्या दिलेली आहे सेक्शन 2 मध्ये क्लॉज 31 मध्ये. आता ह्यामध्ये कन्सिडरेशन हे पैशा स्वरूपात सुद्धा असू शकतं किंवा पैशाच्या ऐवजी जसं एक तुमची जागा आहे आणि तुम्ही बिल्डरला सांगितलं की ही जागा तुम्ही आहे ही आम्हाला इकडे तुम्ही बिल्डिंग बांधा आणि 50% फ्लॅट तुम्हाला घ्या, 50% फ्लॅट आम्हाला ठेवा. त्यावेळेस याची जागा असते त्याला बिल्डर 50 फ्लॅट देतो. 100 फ्लॅट जर होणार असतील तर 50% 50 फ्लॅट तो लँड ओनरला देतो, लँडलॉर्डला देतो आणि बाकी जे 50 फ्लॅट आहेत ते बिल्डर विकतो आणि मग त्यातून तो त्याला जो खर्च आलाय तो वसूल करतो आणि आपलं प्रॉपर्टी वसूल करतो. कारण इन द कोर्स आणि किंवा फर्दरन्स ऑफ बिझनेस बिल्डर ही कृती करत असतो. तर इथे मोबदला, मी जमीन त्याला डेव्हलप करायला दिली, याचा मोबदला मला पैशा स्वरूपातही मिळू शकतो किंवा मी सांगितलं की मला तुम्ही एक 50 लाख रुपये द्या आणि प्लस 40% फ्लॅट द्या. तर इथे 50% कॅश, 40% कॅश घेतली, काही अमाऊंट कॅश घेतली आणि काही वस्तू स्वरूपात मोबदला घेतला असं येऊ शकतं. त्यामुळे मनी मॉनिटरी असेल, नॉन मॉनिटरी असेल किंवा आणखीन यात विशेष स्वरूपामध्ये असं येतं की मला काहीतरी कृती न करणं. तुम्ही माझ्या घरासमोर ती जागा आहे तिकडे तुम्ही तुमचं घर बांधाल तेव्हा ते 1 मजलीच बांधा, 2 मजली बांधू नका, 4 मजली बांधू नका. मी तुम्हाला 5 लाख देतो, माझ्या घरामध्ये प्रकाश आला पाहिजे, तुम्ही तुमचं घर बांधा पण 1 मजलीच बांधा म्हणून मी तुम्हाला 5 लाख देतो. इथे काय झालं, कृती न करण्याकरता पैसे दिले, रिसिपेंट देतो. म्हणजे इथे त्यांनी ज्या वेळेस ही व्याख्या दिलेली आहे कन्सिडरेशनची, त्या कन्सिडरेशन मध्ये खूप लेंदी व्याख्या आहे. जर मी वाचली तर मला कळतं की कन्सिडरेशन मध्ये काय काय येतं. हे बघा, at section 231 CGST Act, consideration in relation to the supply of goods services both includes any payment made or agreed to be made, whether or money in otherwise. पैसे दिले जातील, एनी पेमेंट मेड और म्हटलंय टू बी मेड, अदरवाइज इन रिस्पेक्ट ऑफ, परत इन रिस्पेक्ट ऑफ, इन रिस्पॉन्स टू, इन इंड्युसमेंट म्हणजे आम्ही दाखवणं. सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस आर बोथ वेदर
बाय द रिसिपियंट देईल किंवा एनी अदर पर्सन देईल, बट नॉट इन्क्लूड एनी सबसिडी. सबसिडी गव्हर्नमेंटने दिली तर ती कन्सिडरेशन नसते. त्यानंतर द मॉनिटरी व्हॅल्यू, इथे पेमेंट म्हटलंय मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ एनी ऍक्ट, कशाबद्दल ऍक्ट किंवा फॉर्बिनन्स किंवा इथे टॅक्स केल्याबद्दल इन रिस्पेक्ट ऑफ रिस्पॉन्स टू सर्व्हिसेस गुड्स दिले त्याबद्दल, त्याऐवजी काय करायचं आहे हे आणखीन मी तुम्हाला खाली यात गडवून सबसिडी येणार नाही. डिपॉझिट जर असेल तर डिपॉझिटची अमाऊंट जी रक्कम ठेवलेली आहे ही कन्सिडरेशन नाहीये, कारण ते डिपॉझिट जर का रिफंडेबल असेल तर मग ते कन्सिडरेशन नाहीये. अजून विस्तृतपणे पुढे आपण घेतलेलं आहे सगळं आहे, तेच मी वाचलाच आहे. ही जी व्याख्या आहे ही आपल्याला बघायची आहे, खूप लेंथी व्याख्या आहे, मी पूर्ण इथे एक्सप्लेन केलेली आहे. मॉनिटरी, नॉन मॉनिटरी आणि त्यामध्ये डिपॉझिट येणार नाही. इथे आपण ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर मी परत एकदा थोडक्यात सांगेन, जास्त वेळ घेणार नाही. कन्सिडरेशन सांगेन, एक लिंक लावू आणि मग पुढचा हा टॉपिक देतो पुढे नेऊ. अजूनही आपण कुठे आहोत लक्षात घ्या, अजूनही आपण ह्या सेक्शन 7(1)A मध्येच आहोत. म्हणजे अजूनही आपली ही व्याख्या पूर्ण झालेली नाही. सेक्शन 7(1)A मध्ये आपण गुड्स बघितलं, सर्व्हिस बघितलं, बोथ, मग पुढे सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल, मेड, दिलं किंवा देण्याचं अग्रीमेंट केलं. आता आपण आहोत ते कन्सिडरेशन आहोत ते मी घेईन, पुढे कंटिन्यू करीन. आणि त्यानंतर आपल्याला पर्सन बघायचं आहे आणि बिझनेस बघायचा आहे. एवढी लेंथी व्याख्या आहे. एखादं ट्रान्झॅक्शन हे सप्लाय मध्ये येणार आहे की नाहीये, जर येत असेल तर मग ते पुढे जाऊन टॅक्सेबल होईल किंवा होणार नाही. एकदा परत लक्षात घ्यायचं महत्व काय, एखादी ऍक्टिव्हिटी किंवा ट्रान्झॅक्शन, एखादी ऍक्टिव्हिटी किंवा ऍक्टिव्हिटी और ट्रान्झॅक्शन ही जर सप्लाय मध्ये येत असेल तर पुढे आपल्याला बघायला लागतं सप्लाय आहे. शेड्यूल 2 आपला शेड्यूल 2 चा रेफरन्स घेऊन पुढे आपण ठरवणार तो सप्लाय गुड्सचा आहे का तो सप्लाय सर्व्हिसचा आहे. मग सप्लाय गुड्सचा असेल तर तो टॅक्सेबल असू शकतो किंवा तो एक्झाम सुद्धा असू शकतो. सर्व्हिसेस ही आता डॉक्टरकडनं तुम्ही काय ट्रीटमेंट घेते, डॉक्टर फीज घेतो, त्यावर तो कन्सिडरेशन घेत नाही, कारण डॉक्टरची सर्व्हिस जी आहे ती एक्झाम आहे. म्हणजे सप्लाय आहे गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे आपण बघणार शेड्यूल 2 विचारात घेऊन, आणि त्याप्रमाणे तो गुड्सचा आहे सर्व्हिसचा आहे बघणार. आता जर का इथे टॅक्सेबल सप्लाय असेल तर सरकारला जीएसटी मिळेल, टॅक्सेबल सप्लाय असेल सर्व्हिसचा सरकारला जीएसटी मिळू शकतो. मी शकतो का म्हणतो, कारण की सप्लाय करणारा जर त्याचा ऍग्रीगेट टर्नओव्हर हा 10 लाख 20 लाख 40 लाख याच्या आतमधला असेल तर तो टॅक्सेबल पर्सन नसेल. म्हणजे सप्लाय करणारा जर टॅक्सेबल सप्लाय नसेल तरी तुला सरकारला कर मिळणार नाही. म्हणजे टॅक्सेबल सप्लाय होतोय पण सप्लाय करणारा जर सप्लाय आहे, सप्लाय टॅक्सेबल आहे, पण सप्लाय करणारा सेक्शन 22(1) प्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्यापासून एक्झाम्प्ट आहे. तिथे एक्झाम्पशन वेगळ्या प्रकारचं आलं, तिकडे एक्झाम्पशन पर्सनला आलं. जर एक्झाम्पशन पर्सनला आहे किंवा एक्झाम्पशन गुड्सला आहे तर सरकारला कर मिळत नाही. म्हणजे सप्लाय असला पाहिजे आणि सप्लाय हा टॅक्सेबल असला पाहिजे आणि सप्लाय करणारा हा टॅक्सेबल पर्सन असला पाहिजे. या सगळ्या अटी शर्ती जर त्या फुलफिल झाल्या तर सरकारला कर मिळू शकतो. त्यामुळे हे महत्वाचं आहे. त्यामुळे याला वेळ देऊन आपल्याला समजून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा पण जास्त वेळ देऊन समजावून दिलं जातं, पण मी तुमच्यासाठी कमीत कमी वेळामध्ये मॅक्झिमम कंटेंट तुमच्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या वेळेचा मर्यादा लक्षात घेता आपण हे कमीत कमी वेळामध्ये समजून घेतोय. आणि ज्यांना कोणाला आणखीन म्हणजे हे वाचलं तर आणखीन जास्त चांगल्या प्रकारे समजू शकेल. पुढे जेव्हा कधी तुम्ही हे वाचाल तुम्हाला चांगल्या प्रकारे हे काय होईल कव्हर होईल. इथे मी ब्रेक घेतो. इथे आपण आजचं पहिलं सेशन संपवतोय. ब्रेक नंतर आपण एक्झॅक्टली 11:15 वाजता आपण पुढचं सेशन सुरू करू. 11:03 झालेले आहेत. आपण 11:15 वाजता परत सुरुवात करू.